मुसळधार पाऊस बरसणार आहे। 8 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। कोकण विदर्भासह पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। या उपसागरातील हवामान बदलामुळे कोकणसह राज्यभरातील मान्सून सक्रिय झालेला आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन पुन्हा एकदा बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तुफान स्वरूपाच्या पावसाचं आगमन राज्यामध्ये होतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा, आता मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झालेला असून पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता पूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने आता सरकतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। तर आता आपण 1 दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, तर पुढच्या 7 ते 8 दिवसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाजाची माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज आपण लवकरात लवकर देणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सविस्तर हवामानाचा अंदाज कळून जाईल। तर चला पाहूयात आता महाराष्ट्रातील सविस्तर हवामान अंदाज। तर आता या ठिकाणी बघू शकता, मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झाल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। आता राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होत आहे। तर यामध्ये आता काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता 100% असून विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे। कुठे मध्यम राहील तर कुठे मुसळधार पाऊस राहील। तर इकडे सर्वात आधी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो सतर्क राहा, कारण नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी 2 दिवसापूर्वीच झाली। मात्र आता पुन्हा एकदा तुफान पावसाचं वातावरण सध्या स्थितीला सक्रिय झालेलं आहे। आता 1 ते 2 तासाचा अंदाज कसा राहील ते एक बघूयात, कारण काही जिल्ह्याकडे पावसाचं वातावरण सरकण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पुढच्या 6 दिवसाचा अंदाज बघणार आहोत। तर येत्या 2 तासामध्ये नांदेड जिल्ह्यात लवकरच पाऊस सरकणार असून उमरखेड, पुसद, हिंगोलीच्या भागाकडे मुसळधार पावसाची हजेरी लागणार असून जो नांदेडचा मेन सिटी भाग असेल या भागाकडे लवकरच मुसळधार पावसाचं आगमन आपल्याला पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहा। तसेच इकडे उमरखेड, रामपूर, चिखली पूर्व भागात पाऊस दाखल झालेला आहे। किनवटला पाऊस सुरू आहे, चिखलीला पाऊस सध्या सुरू आहे। मुसळधार पावसाने आता व्याप्ती वाढवलेली आहे, त्यामुळे हा एक सर्वात मोठा अलर्ट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस एकदम पूर्व साईडला, दक्षिण साईडला आपल्याला बघायला मिळत आहे। याची देखील व्याप्ती वाढणार असून पुढच्या काही तासामध्ये तीव्र पावसाचा अंदाज आपल्याला काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच एकंदरीत विचार जर केला तर नागपूर, तुमसरचे भाग असतील मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बऱ्यापैकी येत्या 2 तासात बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर चला आता हा झाला अंदाज येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी पाऊस राहील। तर पूर्ण विदर्भामध्ये पुढच्या पावसाचा अलर्ट आहे। काही ठिकाणी राहील तर काही ठिकाणी जोरदार राहील। इकडे काटोल पर्यंत पावसाची शक्यता आहे। तर चला आता येत्या 12 तासानंतर कोणत्या जिल्ह्याला मोठा धोका आहे, कारण येत्या 12 तासानंतर वातावरण बदलणार असून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कमी दाबामुळे देखील लवकरच दाखल होणार आहे। तर चला आता पुढच्या 6 ते 7 दिवसाचा अंदाज आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता एकंदरीत विचार जर केला तर आता सध्या स्थितीला 12 तासात मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे। आता तुमच्या जिल्ह्याचा नेमका काय अंदाज राहील ते बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये इकडे लातूर, नांदेडच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आता येत्या 12 तास सक्रिय होणार आहे। अधिक पावसाचा अंदाज आपल्याला इकडे 24 तासाच्या नंतर सेलू, जालन्याचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, हिंगोली, पुसद, उमरखेड मध्यम ते जोरदार पाऊस, चिखलीच्या भागात मुसळधार पाऊस, सिल्लोडला मुसळधार पाऊस येत्या आपल्याला 24 तासामध्ये हे अंदाज आहे। कारण यवतमाळमध्ये येत्या 24 तासात मोठा अलर्ट असून शेतकरी मित्रांनो लक्षात आता हा अंदाज लक्षात घ्या, कारण सप्टेंबरचे मोठे पाऊस आता सुरू होत आहेत। यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रभाव आता पुढच्या 5 ते 6 दिवसात राहणार आहे सर्व काही तुम्हाला बघायला मिळतच आहे। लक्ष देऊन फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चंद्रपूर जिल्ह्यात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नांदेडचा भाग असेल, नांदेडची भाग काय होणार आहे मध्यम, तर काही भागामध्ये होणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं आगमन हे 100% सक्रिय होईल। तर चला आता नांदेड जिल्ह्याच्या उत्तर साईडचा जर विचार केला तर नांदेड उत्तरला देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यामध्ये इकडे हिंगोली साईडला पण पाऊस येत्या 24 तासामध्ये आता आपली मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावणार आहे। तसंच इकडं
धाराशिव जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. अमरावतीला देखील येत्या 24 तासामध्ये पाऊस वाढणार आहे. मात्र खरीप परिस्थिती बदलणार आहे. राज्यामध्ये वाहून मोठे पाऊस, अतिशय भयानक स्वरूपाचे पाऊस 24 तासाच्या नंतर काही जिल्ह्यामध्ये हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात होईल. कारण की एक कमी दाबाचे सिस्टम देखील लवकरच राज्यात प्रवेश करणार असून अतिवृष्टीची शक्यता आपल्याला याच काही तारखांना बघायला मिळत आहे. तर चला पुढचा कसा अंदाज आहे ते देखील आता पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता खूपच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. आता फक्त लक्ष देऊन बघा, कारण महत्त्वाचा अंदाज खूप ठरणार आहे. कारण तशी स्थिती राज्यात बघायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला असेल त्या ठिकाणी तर पाऊस होऊन धरण क्षेत्र आसपासचे जे काही पाणीसाठे असतील ते भरून मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. अति भयानक पाऊस अकोट, चिखलदरा, अचलपूर, नेपनगर, धरणी, बुरहानपूर सतर्कच राहणे खूप गरजेचे राहील. कारण की 24 तासाच्या नंतर लक्षात घ्या, 24 तासाच्या नंतर या भागामध्ये मोठ्या स्वरूपाचा एक मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळेल. कारण की एक चक्रकार स्थिती, एक प्रणाली मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये सानवडचा भाग असेल, तसेच खारेगावचा भाग असेल, खंडवा, धरणी, अकोट, अचलपूर, अमरावती, बुरहानपूर, आर्वी, वरोड या भागामध्ये नागपूरचे भाग असतील. मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे बुरहानपूर, जळगावचे भाग असतील, खामगावचे भाग असतील, धुळे, पाचोऱ्याच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा येणारा पाऊस जो पडणार आहे तो पडणारा पाऊस बघायला मिळेल. यामध्ये इकडे नांदेड जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, वाशिमचे देखील भाग आहेत, चंद्रपूरचे देखील बऱ्यापैकी भाग असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पाऊस पुन्हा मोठ्या प्रमाणात अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे, कारण हा तुफान स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा चांगली हजेरी लावत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता त्यानंतर पुढच्या तारखेला कसा पाऊस राहील, कुठे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे ते देखील आता आपण जाणून घेऊयात. तर हा 3 तारखेचा अंदाज झाला, 3 सप्टेंबरचा. आता 4 सप्टेंबर 2025. तर आता 4 सप्टेंबरला एक तीव्र असा बदल राज्यातील वातावरणात एक होण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे. 4 सप्टेंबरला थोडंसं वातावरण बदलेल. यामध्ये अतिशय मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जळगाव, पाचोरा, धुळे, साक्री, नवापूर, अहवा, मालेगाव, खामगाव, अकोला या भागामध्ये अतिशय भयानक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाचं तुफान स्वरूपाचं वातावरण या भागामध्ये पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. तसेच इकडे जे अकोल्याचे भाग आहेत, बुरहानपूरचे भाग असतील, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बदल होऊन आपल्याला तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना साईडला देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार असून धो पावसाची शक्यता आहे. माजलगाव, सेलूपर्यंत हे पावसाळी वातावरण जोरदार रूप धारणच करणार आहे. वाशिम, नांदेडला देखील चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर नागपूर जिल्हा, पूर्व विदर्भाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस दिनांक 4 सप्टेंबर रोजी हजेरी लावणार आहे. त्यानंतर मोठा बदल आता दिनांक 5 सप्टेंबर पासून होणार असून पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. काही ठिकाणी खूपच वेगळी परिस्थिती निर्माण होणार असून पावसामध्ये मोठे बदल होतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता पुढचा अंदाज आपण पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता दिनांक 5 तारखेला मध्यम ते मुसळधार पाऊस हा परळीमध्ये दाखल होणार असून परळी, माजलगाव, पूर्णा, नांदेड, गंगाखेड, कंधारचे भाग असतील, मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. परभणी, पाथरीच्या भागात, सेलू भाग असेल, जिंतूर असेल, केज तालुक्याच्या उत्तर साईडला थोडासा होईल, अन्यथा थोडा हलका पाऊस पडण्याचाच अंदाज आहे. बर्दापूरच्या भागात हलका पाऊस राहणार आहे. मात्र जोरदार ते अतिमुसळधार पाऊस हा मुंबईच्या भागामध्ये देखील उत्तर साईडला बघायला मिळेल. पालघर, नाशिकला मुसळधार पाऊस, मालेगावच्या देखील आपल्याला पश्चिमी साईडला, नंदुरबारच्या पश्चिमी साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस, तीव्र कमी दाबाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार असून मोठा एक बदल हा वातावरणात निर्माण होणार आहे. मात्र दिनांक 5 सप्टेंबरला कमी झालेला पाऊस पुन्हा दिनांक 6 सप्टेंबर पासून राज्यभरासह महाराष्ट्रासह देशभरात धुमाकूळ घालण्यास सुरू करणार आहे. यामध्ये कुठे शेतातील बांध फुटतील, तसेच नदीचे पाणी शेतामध्ये जाऊ शकते, तलाव भरू वाहतील, अशा प्रकारचे मोठे पाऊस दिनांक 6 तारखेला काही जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. तर चला अशा जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात.
तर इकडे बघा, यामध्ये नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट किंवा या ठिकाणी अतिवृष्टीचे देखील संकेत आपल्याला बघायला मिळू शकतात, कारण की असा मोठा बदलच या ठिकाणच्या वातावरणामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. स्पष्टपणे असा बदल होईल असा अंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. एवढंच नाही तर इकडे वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगरच्या देखील बहुतांश भागामध्ये ज्या ठिकाणी कमी पाऊस झालाय त्याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाचं आगमन, तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज हा 100% बघायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच इकडे विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर, वाशिमच्या भागामध्ये, लोणार, चिखली, सिल्लोड, कन्नडच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज कारंजा साईडपर्यंत ते यवतमाळ साईडपर्यंत बघायला मिळेल. अकोला, खामगाव, जळगाव, पाचोरा, अमरावती, आर्वीचे भाग मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती ही पूर्णपणे 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा व सतर्क राहण्याचं जेवढं होईल तेवढं बघावं. शेतीची जी काही छोटे मोठे कामे असतील ती लवकरात लवकर 2 दिवसामध्ये उरकून घ्या. तसेच नंदुरबार जिल्ह्यात तर अतिवृष्टीची शक्यता ही निर्माण होणारच आहे, कारण त्या ठिकाणी कमी दाबाचा थेट मोठा प्रभाव पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. खरा बदल दिनांक 7 तारखेपासून होणार आहे. तर यामध्ये कोणत्या ठिकाणी कसा पाऊस राहील ते देखील बघूयात. तर यामध्ये इकडे बघू शकता दिनांक 7 तारखेला थोडासा पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र आता इथे बघा 7 सप्टेंबर रोजी एक तुम्हाला काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. कृपया लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला देखील कळेल की आपल्याला काम करण्यासाठी किंवा कोणाचे सोयाबीन काढण्यासाठी थोडेफार आले असतील, ज्यांनी लवकर लागवड केलेले होते त्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे. थोडीशी 7 तारखेला तुम्हाला उघाड भेटणार आहे. हलका पाऊस झाला तर होईल किंवा महाराष्ट्रामध्ये थोडी मोठी उघडी बघायला मिळणार आहे. दिनांक 8 तारखेला एक थोडा बदल होईल. पुन्हा 8 तारखेला एक अजून उघडी मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी छोटी मोठी कामे ही उरकून घ्यायची आहेत. 8 तारखेला देखील आपल्याला एक मोठा बदल बघायला मिळत आहे. दिनांक 9 सप्टेंबर रोजीचा विचार केला तर यामध्ये विदर्भाच्या थोड्याफार पूर्व साईडला पाऊस आहे, अन्यथा पाऊस नाहीये. दिनांक 10 तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण वाढत जाईल. दिनांक 11 तारखेला महाराष्ट्रापर्यंत पाऊस दाखल होणार आहे, मात्र मराठवाड्यात पाऊस नसेल. 12 तारीख 13 तारीख असेल, या टायमिंगला थोडासा मराठवाड्यामध्ये पाऊस हा विश्रांती घेणार असून पश्चिम महाराष्ट्रात देखील दिलासा मिळेल. तोपर्यंत शेतीची सर्व कामे उरकून घ्या, कारण दिनांक 13 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार असून 14-15 सप्टेंबरला अति जोरदार पाऊस राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. तर वातावरणात काय बदल झाला तर लवकर अंदाज दिला जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. जिल्हा कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.